केंद्र शासनाने काढलेल्या पूर्ण पोर्टलद्वारे आता संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही शासकीय निमशासकीय डिपार्टमेंट्स असतील, ते स्टेट असेल किंवा सेंट्रल असेल, तर या स्टेट आणि सेंट्रलच्या डिपार्टमेंटला लागणाऱ्या वस्तू व सेवा याचा पुरवठा आता जेम पोर्टलवर करणं त्यांनी बंधनकारक केलेलं आहे. मग बंधनकारक तर केलेलं आहे, पण कुठल्या अमाऊंटला आणि त्याची सायकल कशी चालते याची आपण थोडक्यात इथे माहिती घेऊ. तर शासकीय ऑफिसेसमध्ये एखादी खरेदी जर 5,000 रुपयापासनं 50,000 रुपयापर्यंत जर असेल, तर ती जर वस्तू जेम पोर्टल जर अवेलेबल असेल तर 25,000 रुपयापर्यंत तिला आपण डायरेक्ट परचेस म्हणजे त्याची डायरेक्ट ऑर्डर मिळण्याची जी काही सिस्टीम आहे ती पूर्णपणे आपल्याला तिथे मिळू शकते. उदाहरणार्थ एखादं HP प्रिंटर असेल, ते प्रिंटर एखाद्या ऑफिसला मागवायचं असेल, आता नॉर्मली प्रिंटरची किंमत किती आहे? 12,000, 13,000 किंवा 15,000च्या आसपास. तर ते प्रिंटर त्यांनी त्यांच्या एरिया वाईज किंवा MSMEच्या अंतर्गत त्यांनी त्या फिल्टरला लावून जर ते ऑर्डर केलं तर त्याची डायरेक्ट ऑर्डर मिळेल. त्याला कुठल्याही प्रकारचं दरपत्रक नाही, कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही, ते डायरेक्टली त्यांना तिथून ऑर्डर करता येईल.